सगळ्या गोष्टी चालू असतात। हे पैसे कमवण्याचं साधन म्हणून हे राजकारणाकडे पाहिलं जातं। इथं असणारे प्रस्थापित मंडळी, प्रत्येक माणूस एक 58 वयापर्यंत सुद्धा नोकरी करतो, त्याच्यानंतर सुद्धा त्याचं रिटायरमेंटचं वय असतं। पण राजकारण ही अशी एक गोष्ट आहे की जी माणसाची 80-90 वर्ष झाली तरी ती सुटत नाही। त्याचं कारण असं आहे की याच्यामधनं येणारा भरघोस पैसा आणि दरवर्षी वाढणाऱ्या यांच्या मालमत्तेमध्ये होणारी वाढ, या सगळ्या गोष्टींची सांगड घातली जाते। कुठल्याही मूलभूत गरजा या संपूर्ण भागामध्ये पूर्ण झालेल्या नाहीत। ना इथं मुबलक पाणी देण्यामध्ये हे यशस्वी ठरले, ना इथला वाहतूक कोंडीचा प्रश्न यांच्याकडनं मिटला, ना इथल्या कचऱ्याचं व्यवस्थापन यांना नीटचं करता येतंय। भटक्या कुत्र्यांचा सुद्धा त्रास इथं राहणाऱ्या नागरिकांना आहे। इतक्या घाणेरड्या प्रकार पद्धतीने हा संपूर्ण प्रभाग करून ठेवलाय आणि इथं असणाऱ्या नागरिकांचा रोष हा लपवण्याचा प्रयत्न या माध्यमांकडनं हे करतायत आणि सांगितलं जातं की आम्ही 100% विकास केलेला आहे आणि इथून पुढे विकास करणार आहोत। पण यांना यांचं उत्तर हे येत्या 16 तारखेला मतपेटीच्या जाहीर झालेल्या निकालानंतर समजून येईल।